नागपुरात 12वीचे 2 पेपर फुटले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तासापूर्वी झाला व्हॉट्सॲपवर. शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश. राज्यात 10वी-12वीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतरही अनेक प्रकार समोर आलेले आहेत. अशातच नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये चक्क 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर येते. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि यात 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासापूर्वीच व्हॉट्सॲपवर आल्याची माहिती आहे. आणि गुरुवारी 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर आल्यानंतर नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकरण उघडकीस आला आहे. दरम्यान सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला. यावरून तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एका स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला आढळून आला. या प्रकरणी केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे. तर मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आणि सध्या दोन्ही विद्यार्थिनींची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.